दरम्यान सामन्याला होते सुरुवात. स्ट्राइक असेल पार्थ गांधी तर नॉन स्ट्राइकला शैलेश मधने तर गोलंदाजी मार्फत आहे गोलंदाज वसीम. पहिला चेंडू यावेळेला चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे चूक घडणार नाहीये. शुभम मुरकर त्या ठिकाणी आला होता. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठी मछली जाले में फट गई बड़ी मछली जाले में फंस गई. पार्थ गांधी निराश मानाने गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतलाय. एसटीजे नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर रोहित. मोठी जबाबदारी कांद्यावर असेल. पहिल्या चेंडूवर यावेळेला मात्र विकेटचं पतन झालंय आणि विकेट कोणाची गेली तर मात्र पार्थ गांधीची विकेट गेली. एका मोठ्या फलंदाजी विकेट घेण्याची किमया या ठिकाणी करतोय तो म्हणजेच वसीम नाकाडे. पण एकदा वसीम हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा काय घडलंय मैदानावर बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय. लॉंगॉमच्या दिशेने चेंडू फटकावला होता. क्षेत्ररक्षक त्याखाली आला पकडला गेला झेल दुसऱ्याकडे यावेळी झालंय पतन. हॅट्रिक होईल का हे देखील पाहायचंय. परंतु लगातार 2 चेंडूवर मात्र 2 झटके दिले ते म्हणजे वसीम नाकाडेने. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत एसटीचे. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर सार्थक. हॅट्रिक चेंडू असेल वसीम याचा. पहिल्या चेंडूवर पार्थ गांधीला आउट केलं. दुसऱ्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होऊन पुन्हा एकदा परत आला म्हणजे रोहित. तर तिसरा चेंडू फेस करेल तो म्हणजे सार्थक. मोठी जबाबदारी असेल संघाची पडझड थांबवायची. त्यानंतर मात्र धावक संख्येला आकार द्यायचा. पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने ग्लान्स केलंय. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. हॅट्रिक मात्र वाचवली गेली ती म्हणजेच वसीम नाकाडे याची. आता मात्र स्ट्रायकर असेल शैलेश मधने. ओमकार शेठ मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने सरांचं हार्दिक स्वागत करतोय आणि सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं. ओमकार शेठ मोरे त्यांना अनमोल असं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय असे ओमकार शेठ मोरे. पुन्हा एकदा पायलटच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रणय मुरकर. पहली कैच एक भाई ले लिया तो दूसरा कैच दूसरे भाई ने लिया. क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिली है यहाँ पर. देखे जाए तो या षटकाचा विचार केला तर हॅट्रिक नक्कीच वाचवले गेले परंतु संघाची पडझड मात्र वाचवू शकत नाहीये. सार्थकने एक धाव मात्र नक्कीच आपल्या संघासाठी खातं खोललंय. त्यानंतर मात्र विकेटची पडझड मात्र थांबण्याचं नाव घेत नाही या ठिकाणी. मैदानावर राज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत वसीम नाकाडे याच्याकडून उगणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. त्यानंतर मात्र 1 चेंडूवर 1 धाव.
आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शैलेश मधनेची विकेट. ऑन साईडला चेंडू वळवलाय, चेंडू गेलाय पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. संघाच्या खात्यात मात्र एका धावीची भर पडली. संघाची धावसंख्या केली 3 गडी बाद 2. पहिल्या षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकात 2च धावा देऊन 3 गडी बाद केले, ते म्हणजे वशिम याने. अहमद ग्रीन स्टार पावस वर्सेस स्वराज्य प्रतिष्ठान असा हा पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय शिवनेरी चषक 2024 मध्ये. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन हो यावेळेला मात्र चेंडू वळवलाय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. 3 गडी बाद 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत एसटीचे. वंदता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा शिवनेरी चषक 2024. अनेक मान्यवर सकाळपासून प्रबंधनास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आताच ओमकार शेठ मोरे या ठिकाणी दाखल झाले. यावेळेला पंचांचा इशारा तो यस इट इज वाईट. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाच्या खात्यात मात्र 1 भर पडले. धावा संख्या झाली 3 गडी बाद 4. अहमद नाकवा चेंडू ग्लान्स केलाय. चेंडू येतोय पहिल्याच्या दिशेने. प्रणय मुरकर त्या चेंडूवर आला होता. तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या आली 5 धावा. 3 गडी बाद 5. दुसरं षटक सुरू असताना अहमद नाकवा चांगली गोलंदाजी करतोय. सार्थक आणि राजेशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. संघाची पडझड थांबवायची, त्यानंतर मात्र फटकेबाजी करायची. यावेळेला मात्र मैदानावर काय घडलंय, 100 झेल घेण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला. आउटफील्ड थोडंसं खराब आहे, त्यामुळे या ठिकाणी मात्र 2 धावा मिळाल्या. आणि मी वारंवार सांगत असतो मित्रांनो, आउटफील्ड थोडंसं खराब आहे, कातळ भाग आहे, त्यामुळे आपला जीव सांभाळून खेळायचा आहे. धावसंख्या 7 धावा. नक्कीच शुभमने चांगला प्रयत्न केला होता, परंतु झेल देखील अवघड होता. त्यामुळे या ठिकाणी मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. दुसरं षटक सुरू असताना आतापर्यंत 2 चेंडू या षटकातील टाकले गेलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्क्वेलेक पंताच्या दिशेने मारलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेत या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. क्षेत्ररक्षण फार सुरेख आहे. यामध्ये ग्रीन स्टार पावस संघाचं, त्यामुळे एकाच धावीवर समाधान मानावं लागलं. आणि एका धावेने संघाची धावसंख्या केली 8 धावा. 3 गडी बाद 8. दुसरं षटक सुरू असताना अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकवर असेल सार्थक. ऑन साईडला चेंडू वळवलाय. काऊकोणच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. शुभम मोरकर चेंडू खाली आलाय. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून झाली 9 धावा. पुन्हा एकदा अहमद. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याखाली स्वतः आलाय अहमद, परंतु यावेळेला मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी यावेळेला 1 धाव पूर्ण केले. एका धावेने संघाची धावसंख्या केली 10 धावा. 3 गडी बाद 10. दुसरं षटक सुरू असताना आता मात्र संघाची पडझड थोडीशी थांबवली गेली दोन्ही फलंदाजांकडून, परंतु मोठे फटकेबाजी अजून पाहायला मिळत नाहीये. चौकार षटकारापासून सर्व फलंदाजांना वंचित ठेवलं गेलंय. आणि पहिल्या 3 फलंदाजांचा विचार केला तर खातही खोलता आलेलं नाहीये. ओहो, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या खाली आलाय.
पकडला गेलाय का झेल हे देखील पाहायचंय. पण यावेळेला मात्र पुन्हा एकदा परतावं लागेल ते म्हणजेच सार्थक याला. चौथ्या गड्याचं झालंय पतन. सार्थक बॅक टू द पेव्हिलियन. तोपर्यंत ऐकूया समुद्र संगीत यश देखील. दरम्यान तिसरं षटक मिळालंय शुभम मुरकर. ज्या फलंदाजीची प्रतीक्षा होती सर्व प्रेक्षकांना, फलंदाज यावेळेला मैदानावर दाखल झालाय. संघाचा मार्गदर्शक स्वतः प्रवीण पवार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक मिळालं शुभम मुरकर. पहिल्या चेंडूवर चांगला झेल घेतला होता पार्थ गांधी याचा. यावेळेला मात्र त्या ठिकाणी अहमद नाकवा हे चूक करणार नाहीये. पाचव्या गड्याचं यावेळेस झालंय पतन. राज बॅक टू द पेव्हिलियन. तोपर्यंत ऐकूया समुद्र संगीत यश डीजे. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर साहिश. 10 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत. ऑन साइडला चेंडू वळवलाय. चेंडू तो पॉइंटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षण फार सुरेख आहे यामध्ये ग्रीन स्टार पॉवर संघाचं. यावेळेला मात्र कोणता फलंदाज क्रीजवर थांबून राहील, संघाची धावसंख्या उभारून देईल. कारण या एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 1 ने भर पडली. धावफलक धावा झाल्यात 11 धावा. पुढचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव मात्र घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या केली 12 धावा. 5 गडी बाद 12. तिसरं षटक सुरू असताना शुभम मोरकर मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही लाय. वशिम नाकाळे चेंडू खाली आलाय तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने संघाची धावसंख्या केली 13 धावा. 5 गडी बाद 13. तिसरं षटक सुरू असताना अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल शुभम मोरकर याचा. आणि प्रवीण परवांकडून मोठी अपेक्षा असेल संघाला. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू 55 घोषित करतायत. आव्हानदारांनी संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धावफलक धावा झाल्यात 5 गडी बाद 14. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. काऊकोणच्या दिशेने चेंडू आलाय. काऊ देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्या चेंडूवर मिळाली एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या आली 5 गडी बाद 15. सामना थोडा वेळ थांबवा पंच.
ज्यांच्या अनमोल सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. पवन दादा शब्दाला मान देऊन त्यांनी या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य केलं. त्यामध्ये आदित्यजी साळवी, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन, ओमकार शेठ मोरे, जिशान शेठ पजलानी, कौशलजी फाळके, सूरज शेठ जुवाटकर, संकेतजी देवळेकर, DYSP साहेब, सुनीलजी रसाळ, प्रशेठ सावंत, महेश शेठ रावणाक, भाऊ सावंत, संतोष शेठ झोरे या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. असं सहकार्य यापुढे देखील या स्पर्धेसाठी तुमचं राहू दे हीच प्रार्थना. एवढं पटका सुरेख सजवला क्षेत्रक्षक टाकाले आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अहमद नागपायाचं आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या गेली 17 धावा. शेवटचं षटक प्रणय मुरकर. दोन्ही मुरकर बंधू यावेळेला या संघातून खेळताना दिसत आहेत. तर दोन्ही नागवा बंधू देखील या संघातून खेळताना दिसत आहेत. प्रवीण पवार टू प्रणय मुरकर. यावेळेला मात्र फटका बसलाय, परंतु यावेळेला मात्र पंचांचा इशारा पाहायचा आहे. पंच इशारा करतात. या ठिकाणी 4 धावा. बऱ्याच कालावधीनंतर मात्र यावेळेला चौकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रवीण पवारच्या बॅटमधून आणि या चौकांची संघाची धावसंख्या 21 धावा. या साठीच ओळखला तो प्रवीण पवार. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, अनेक सामने आपल्या एक हाती खेळाडूंनी जिंकून दिलेत. संघाचं मार्गदर्शन केलं आहे. हो, यावेळेला मात्र बीट झालाय. बीट केला गेलाय प्रणय याच्याकडून. पुन्हा त्या प्रणव यावेळेला उजव्या अष्टीच्या बाजूने चेंडू 55 कोशी करतायत. अवंतांनी संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धावफलक धावा झाल्यात 22 धावा. 5 गडी बाद 22. या षटकातल्या दोन्ही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बीट करून विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पुणे त्या प्रणय स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका. डीपने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मात्र रनआउटच्या रूपामध्ये 6वा झटका बसेल, तो म्हणजेच साईश बाद झालाय. 6वा गडी बाद झाला, तो म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र झेल सोडला गेलाय. साधा सोपा झेल होता, त्या ठिकाणी सोडला गेलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. 3ऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाहीये. या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 25 धावा. 26 धावांचं लक्ष असेल, ते म्हणजेच अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघासमोर. यानंतर सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे वर्सेस नवलाई पावणे मिर्या. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. सेकंड सेमीफायनलचा सामना सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे वर्सेस नवलाई पावणे मिर्या.
सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे नाणेफेक जिंकलात, डिसिजन काय असेल? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करू, कारण का समोरचा संघ तेवढाच तगडा आहे, त्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर फिल्डिंग करू. फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50 धावांच्या आत आम्ही ठेवायचा प्रयत्न करू त्यांना. थँक्यू. तर जाऊया कॅप्टन नवलाई पावणे मीरा संघाच्या मित्र. नाणेफेक हरल्यावर प्रथम तुला फिल्डिंग क्षेत्र फलंदाजी करावी लागते, तर किती धावसंख्येचं टार्गेट यांचा तुमचा प्रयत्न असेल? 50+. जाऊया, तुला देखील शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने. पहिल्या षटकाकडून आलाय पार्थ गांधी, त्या समोर असेल मंदार. मंदार आणि अहमद नाकवा ही ओपनिंगची जोडी. 26 धावांचं लक्ष, 24 चेंडू, 26 धावांची आवश्यकता. सन्माननीय प्रकाशजी रसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. 2 मिनिटं सामना थांबवा. दरम्यान पंचांना सामना सुरू करून घ्यायचा आहे. पहिल्या 2 चेंडूवर या ठिकाणी मात्र पहिल्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू वळवता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावला धावा झाल्यात 5 धावा, बिनबाद 5. सव्वीस धावांचं लक्ष, अजून 21 धावांची आवश्यकता. हो, यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. चेंडूला सन्मान दिला गेलाय. पुढील चेंडू पार्थ गांधी याचा. हो, मोठा फटका खेळचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव तोपर्यंत घेतली गेली. एखाद्या वेळी संघाची धावसंख्या 6 धावा. बिनबाद 6. चांगली सुरुवात पाहायला मिळते, ते म्हणजेच अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाची. तर इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, ते म्हणजेच
स्वराज्य प्रतिष्ठान संघाला क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कोणताही डिसिजन यावेळेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने वळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेत या ठिकाणी झालाय प्रयत्न आणि यावेळेला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ताळमेळ सुरेख आहे. त्यामुळे या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 8 धावा. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 8 धावा. शैलेश मधने अठरा चेंडू 18 धावांची आवश्यकता. ऑन साईडला वळवला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या केली 9 धावा. बिनबाद 9. प्रत्येक चेंडू गणिक विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय. ते म्हणजे अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघ. तर थोडीशी धडधड वाढताना दिसते ते म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान संघाची. शैलेश मधने त्याच्या समोर असेल अहमद नाकवा. मोठा फटका आहे. बिग फायर. चेंडू आलाय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. मान्यवरांना सलामी द्यायला 6 धावांसाठी आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या केली 15 धावा. झुंड में तो सुअर आते हैं. शैलेश यावेळी मात्र चेंडूने बॅटची कड घेतली होती. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शैलेश मधने अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा फटका. काऊकडनं आणि मिडविकेटच्या डोक्यावरून मारलेला फटका. चेंडू जाते पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये अहमद नाकवा थांबण्याचं नाव घेत नाही आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या केली 21 धावा. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल सामन्यात. अलॉंग द काटपेच्या साईडने मारलेला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट केली गेली. संघाची धावसंख्या केली 22 धावा. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी झालंय समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत बिनबाद 22. यावेळेला मात्र फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच अजित. मैदानावर मात्र काय घडलंय. मला वाटतं प्रवीण पवारांनी पहिली गोलंदाजी घ्यायला पाहिजे होती. कारण विकेट टेकर अनुभवलेला साजेसा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतो. आल्या त्यांनी पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन केलंय. अहमद नाकवा सारखा मोठा फलंदाज त्यांनी बाद केलाय.
ज्यावेळेस संघ अडचणीत असतो त्यावेळेला मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर वसीम. या ठिकाणी हा सामना संपला. सामना जिंकलाय तो म्हणजेच अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघानं आणि दिमागात प्रवेश केलाय तो म्हणजे फायनल मध्ये दिमागात प्रवेश केलाय. तर या ठिकाणी आव्हान संपुष्ट झालं ते म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान संघाचं. पुढील पर्वासाठी स्वराज्य प्रतिष्ठान संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.